Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं. 29 ऑगस्टला शेवटच्या निर्णायक आंदोलनाची घोषणा. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगे पाटील ठाम. संसद परिसरामध्ये समाजवादी पक्षाचं आंदोलन. देणगी चोरांनो राजीनामा द्या, विरोधकांच्या घोषणा. तर विरोधकांचं विधेयकाऐवजी राजकारणावरती भर. राहुल गांधी आज विधेयकावरती भाष्य करतील अशी अपेक्षा. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची टीका. सुनील तटकरे आपल्या बॉसला भेटले. त्यांचा पक्ष हा मोदी शहांचा आहे. तटकरेंच्या मोदी शहांच्या भेटीवरती संजय राऊत यांचं टीकास्त्र. राज्यामध्ये शिक्षणाचा बाजार मांडलाय. बोगस डिग्री स्कॅम सुरू आहे. पेपरफुटी सुरू आहे. 2000 शाळा बंद आहेत. शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल. कुठेही पेपरफुटी झालेली नाही. राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करू नका. संजय राऊत सबका रोहित पवार यांच्याकडून खोटे अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. नवनाथ बन यांची टीका. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह विभागाला निर्देश. देशभरात E20 पेट्रोल विरोधात वाहन चालक आक्रमक. दिल्ली टॅक्सी आणि टूर्स ऑपरेटर्स असोसिएशन 4 ऑगस्टला संसदेवरती मोर्चा काढणार. संघटनेचे अध्यक्ष संजय सम्राट यांची माहिती आहे. महापालिकेमध्ये अवघ्या 6 महिन्यातच नव्या गाड्या खरेदीचा प्रस्ताव आहे. पदाधिकाऱ्यांकडून महागड्या गाड्या घेण्याची मागणी. तर पालिकेमध्ये सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. विरोधकांचा हल्लाबोल. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 10 लाखांचा खर्च आणि खासगी सहाय्यकाला 50,000चं मानधन. किशोरी पेडणेकरांचे महापौर ऋतू तावडे यांच्यावरती गंभीर आरोप. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची हर्षवर्धन सपकाळे यांच्या विरोधात तक्रार. कुठलाही संबंध नसताना पेपरफुटी प्रकरणामध्ये बदनामी केल्याचा अभिमन्यू पवार यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत पूर्ण कर्जमाफी. बँक खात्यांमधील तफावतीबाबत काळजी करू नका. वरची रक्कम राष्ट्रीयकृत बँक देणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती आहे. राज्यभरात धुवाधार पाऊस बरसणार. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी. पुणे घाट आणि सातारा घाट माथ्यावरती ऑरेंज अलर्ट. तर मुंबईतही पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. विदर्भामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोलीमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नागपुरात पुराचा हाहाकार. घरामध्ये 3 फुटांपर्यंत पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. अनेक नागरिकांचं स्थलांतर. पुराच्या पाण्यामध्ये धान्य, कपडे, शैक्षणिक वस्तूंचंही नुकसान. जनजीवन पूर्णतः विस्कळीत. मुसळधार पावसामुळे चंद्रभागा पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ. पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा. कोल्हापूर जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. गोदावरी आणि दारणा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात आहे. रामकुंडातील पूर ओसरू लागला. दोतोंड्या मारुती मंदिर अद्याप पाण्याखाली. प्रशासनाकडून नदीकाठच्या परिसरामध्ये खबरदारीचं आवाहन. आसाममध्ये पुराचं थैमान. 24 तासामध्ये 7 जणांचा मृत्यू. 3 लाखाहून अधिक नागरिक बाधित. आसाममध्ये 81 शिबिर सुरू. पुरामुळे 45,300 हेक्टरवरील शेतपिकांचं मोठं नुकसान. 1 ऑगस्ट पासून साखर व्यापाऱ्यांवरती नवीन निर्बंध लागू. साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी. अक्कलकोट पासून उज्जैनपर्यंत अनेक ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. गुरुचरणी भक्तीचा महापौर दिन. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यात 2 गोल्डसह एकूण 12 मेडल्स. धावपटू गुलबीरला सिल्वर मेडल. तर वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदरनेही जिंकलं सिल्वर मेडल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.